नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा जे काही व्हिडिओ आहे आपण सिनेमॅटिक व्हिडिओ केलेला आहे। तर व्हिडिओ आलास तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर आपल्या नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमचा भाऊ तुमच्यासाठी काहीतरी असं नवीन नवीन घेऊन येत असते आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून। तर मित्रांनो, आजचा जे काही व्हिडिओ केलेला आहे आपण ते आपण कॅपमधून केलेला आहे। तर कॅपकट आणि सुपर पेन तुम्हाला लागेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही कॅपकट आणि सुपर पेनचे जे काही लिंक तुम्हाला कुठे भेटेल त्याचे काय आपल्या टेलिग्रामला दिलेली आहे, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, काही विषय नाही। तर जे काही VPN आहे ते कनेक्ट करायचं आहे आणि जे काही कॅपकट आहे तर ते कॅपकट ओपन करायचं आहे। कॅपकट ओपन केल्यानंतर काय करायचं, एकदम आधी वरती न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून जे काही तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड केले असतील तर ते व्हिडिओ तुम्ही इथून ॲड करून घ्यायचे आहेत। तर आता मी जे काही जे जे आपण व्हिडिओ शूट केले होते तर ते मी व्हिडिओ इथून ॲड करून घेतो। तर अशा प्रकारे जे काय आहे ते आपण जे जे व्हिडिओ केले होते तर ते व्हिडिओ आपण ॲड केलेले आहेत। तर त्यानंतर काय करायचं आहे, जे काही आपण व्हिडिओ ॲड केले तर त्या एका व्हिडिओवरती एकदम पहिल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि सॉन्गवरती यायचं आहे, इथून म्यूट सॉन्ग करायचं आहे, म्हणजे आपण जे काही व्हिडिओ शूटिंग करता जे काही आवाज आलेला आहे ते इथून म्यूट होऊन जाईल। तर अशा प्रकारे जे काय आहे ते सगळे आपण आता जे व्हिडिओ ॲड केले त्याच्या सॉन्गच्या म्यूट करून घ्यायचे आहे। तर म्यूट करून घेतो पटापट आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो। तर मित्रांनो, जे काय आपण व्हिडिओचे सॉन्ग आहेत ते आपण म्यूट मारलेले आहेत। आता त्यानंतर विषय काय करायचा आहे तुम्हाला, आता जे काही मी इथं ऑड ॲड ओरलेवरती क्लिक करायचं आहे आणि इथून जे काही मी एक तुम्हाला सिनेमॅटिकच व्हिडिओ देईल डायरेक्ट, ते सिनेमॅटिक व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। तर आता जे काही सिनेमॅटिक मी व्हिडिओ दिलेले आहे ते ॲड केल्यानंतर काय करायचे, जे काही साईज आहे ते अशा प्रकारे थोडीशी बारीक करायची आणि अशा प्रकारे कडेला लावून घ्यायची, म्हणजे जे जे आपली बीट पडत आहे तिथपर्यंत आपण अशा प्रकारे लावून घेऊ शकतो। आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता जे काही आपला पहिला व्हिडिओ आहे तर ते व्हिडिओला काय करायचं आहे, अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि जिथून तुमचा फालतू पार्ट आहे ते इथून डिलीट करून घ्यायचा आहे। समजा मी आता एक काय करतो आणि इथून आपला फालतू पार्ट वाटत आहे मला, तर मी इथून जे काही पुढचा पार्ट आहे ते इथून अशा प्रकारे डिलीट मारून घेतो। तर अशा प्रकारे जिथं जिथं आपला फालतू पार्ट आहे ते डिलीट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता जे काही व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं स्पीडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि इथून क्वार्कवरती क्लिक करायचं, जे काय मध्ये भागी तुम्हाला एक ऑप्शन भेटून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून जे काय कोणत्या पण एका याच्यावर काय करतो, आवाज म्यूट करून घेऊ, म्हणजे कसं व्हिडिओ शिकल्यामुळे आपल्याला सॉन्ग वाजत राहील। तर अशा प्रकारे कोणत्या पण एका याच्यावर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि डबल त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। इथून जे काय आहे आता आपण इथून स्लो मशीन मारून घेऊ। तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ बघायचा, कुठं कुठं आपला स्लो मशीन दिसो, इथून आता थोडंसं फास्ट करू आणि अशा प्रकारे लावून घेऊ। तर आता बेस्ट झालेलं आहे, तर इथून आता राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे। तर आता याचं जे काही स्लो मशीन आहे त्या अशा प्रकारे आपलं झालेलं आहे आणि आता जिथून आपली बीट कुठं पडत आहे बघू शकता, इथून आला पुढे 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 येतं बीट पडलेली आहे। तर इथून काय करायचं आहे, याच्या प्रकारे कट मारायचं आहे आणि जे काय पुढचा एक्स्ट्रा पार्ट आहे ते इथून डिलीट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आता बघू शकता कसं म्हणजे एकदम टॉप लेवलचा काहीतरी वेगळं दिसतं। आता बघू शकता अशा प्रकारे दिसलेलं आहे। आता इथून जे काय आता पुढचा पार्ट आहे आपण अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि याचा पण जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे ते आपण इथून डिलीट करून घ्यायचं आहे आणि जे काय आता याचं पण आपण डबल स्पीडच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि डबल इथून जे काय याची साईज जे काय म्हणजे स्लो मोशन जे काय आता तुम्ही तुमच्या व्हिडिओप्रमाणे अशा प्रकारे लावून राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि आता आपली जिथं पुढची बीट पडत आहे, एकच व्हिडिओ राहू द्याच भावानो, फक्त इथं एक बीट पडत आहे, तर इथून काय करायचं अशा प्रकारे कट मारून घ्या। तर अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे। तर आता तुम्हाला एवढं तर समजलंच असेल भावानं कशा प्रकारे काय विषय करायचा आहे आणि इथून जे काय आहे पुढचा पार्ट होत आहे ते इथून डिलीट मारायचं आहे आणि इथून जे काय पुढचा व्हिडिओ ठेवायचा आहे आणि याचा पण जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे ते कट मारायचा आहे आणि स्लो मोशन लावून बीटप्रमाणे आपल्याबरोबर लावून घ्यायचं आहे। तर मी सगळ्या म्हणजे या व्हिडिओप्रमाणे सगळीकडे लावून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला काय विषय करायचा ते सांगतो। काय आपले व्हिडिओ आहेत आपण जे आता ॲड केले होते तर ते मी बीटप्रमाणे कट मारून घेतले आहेत, तर तुम्ही कट मारून घ्यायचे आहे। त्यानंतर जे काय आपण सॉन्गचं जे काय मी सिनेमॅटिक व्हिडिओ आपण ॲड केला होता तर इथून घ्यायचा आहे ते डिलीट करून। तर ते डिलीट करून घेतल्यानंतर काय करायचं, इथे ॲड सॉन्गवरती जायचं आहे आणि इथून काय करायचं आहे, आता जे आपण सिनेमॅटिक व्हिडिओ केला होता तर ते काय करायचं, इथून फाईलमध्ये या आणि इथून ॲड याच्यात जायचं आहे आणि आता जे सिनेमॅटिक व्हिडिओ मी दिलेलं आहे तुम्हाला ते अशा प्रकारे ॲड करायचं आहे। ॲड केल्यानंतर इथं जे येईल ते सॉन्ग इथं झाल्यानंतर इथून ॲडवर क्लिक करून टाकायचं, म्हणजे आता हे सॉन्ग लागून जाईल। तर आता या ॲनिमेशन देऊ, ते जे काही पहिला इफेक्ट आहे तर याला सोडून द्या आणि जे काही दुसरं आहे त्यावरती क्लिक करा, दुसऱ्या म्हणजे फोटोवरती
आणि इथून काय करायचं आहे, कांबोमध्ये यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये येऊन. आणि कांबोमध्ये आल्यानंतर झूम 1 हा इफेक्ट तुम्हाला इथून दिसून जाईल. तर हा द्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, छोटे छोटे बारीक 2 आपण कट केले होते, तर त्याला काय करायचं आहे, त्याला आपण ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इनमध्ये यायचं आहे. याला इनमध्ये आल्यानंतर इथून काय करायचं आहे, आपल्याला कोणते पण तुम्ही इथून लावू शकता. याला म्हणजे फटाफट जाणारे कोणते पण 2 लावून घ्यायचे आहेत. आता मी इथून कोणता समजा हा लावून घेतो आणि राईटवर क्लिक करून टाकायचं. आणि याला पण आता जे आपण या बारीक बीटला दिला होता, तर तेच आपण याला पण लावून घ्यायचं, म्हणजे एकदम एक सेम टू सेम आणि कडक पद्धती दिसायला पाहिजे. तर हेच लावला होता, तर हे लावून घ्यायचं. आणि जे काय आहे तिथून पुढचे फोटो आहेत, तर याला आपण ॲनिमेशनमध्ये कांबोमध्ये येऊन इथून झूम 1 राऊंड राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. काय करतो, आवाज म्यूट करतो, म्हणजे कसं विषय राहील, तर हे सॉन्ग ऐकू येणार नाही. तर याला झूम 1 लावून घ्यायचं आहे. तर हे झूम 1 लावून घ्या. आणि जे काय तर शेवटीला इथं बारीक बारीक बीट आहेत, तर याला काय करायचं आहे, पेन राऊंड 1, पेन राऊंड 2, पेन राऊंड 1, पेन राऊंड 2 देऊन घ्यायचं आहे. तर याला देऊन घेऊ, काही विषय नाही. याला काय करतो, पेन राऊंड 1 द्यायचं आहे. आणि याला काय करायचं आहे, पेन राऊंड 2 द्यायचं आहे. तर आपला पेन राऊंड 2 कुठं आहे बघून घेऊ. तर हे बघू शकता. आणि याला डबल पेन राऊंड 1 द्यायचं आहे आपल्याला. आता अशा प्रकारे आपल्याला ॲनिमेशन देऊन घ्यायचे. तर ॲनिमेशन आता आपण दिलेली आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, इफेक्ट देऊन घेऊ. इफेक्टमध्ये या, व्हिडिओ इफेक्टमध्ये या आणि इथून ट्रेनिंगमध्ये थांबायचं आहे. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला एक ॲनिमेशन दिसेल कलर ग्रेडिंगचा, तुम्हाला माहीत असं असेल. तर काही जणांना माहीत नाही, त्यामुळं जे काय सांगणार आहे फक्त मी, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर हा ॲनिमेशन तुम्हाला कुठं पण भेटून जाईल खाली पण. तर कारण आपण यूज केला आहे त्यामुळे आपला एकदम वरती आलेला आहे. तर ते देऊन घ्यायचं आहे, राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि याची जे काही लेंथ आहे ते आपल्याला इथून शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. याची लेंथ म्हणजे जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. आणि यावरच क्लिक करा, ॲडजस्ट याच्याच आहे. आणि इथून जे काही कलर आता तुम्ही तुमच्या व्हिडिओप्रमाणे लावून घ्यायचं आहे, ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता सॉन्ग ऐकायचं आहे आपल्याला. हां, इथून आहे बघा, राहो में उनसे. तर इथून आपण आता जे काही राहो में उनसे जे काही सॉन्गवर आपल्याला बोललेलं आहे ते कोणतं पण इथून टाईप करून घ्यायचं आहे, जे बोललेलं आहे ते. आणि इथून काय करायचं आहे, फाऊंडमध्ये यायचं आहे. फाऊंड कोणता पण एक यूज करू शकता तुम्ही, कोणता पण तुम्हाला जे भारी वाटला ते फाऊंड यूज करायचं आहे. आता नेट नाही चालत त्यामुळं मी हे सांगणार आहे. आणि याचा जे काय कलर आहे ते काळा करून घ्यायचा आहे, म्हणजे ब्लॅक करून घ्यायचा आहे. आणि ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. याच्या ॲनिमेशनमध्ये येऊन इथून इनमध्येच थांबायचं आहे आपल्याला. इनमध्ये एक कोणता पण आपण इनमधले समजा कोणते पण यूज करू शकतो आपण आता याच्यात. तर इनमधले कोणते पण तुम्ही यूज करून घ्यायचं आहे. समजा मी एक यूज करून दाखवणारच आहे, काही विषय नाही. तर नेट जरा स्लो चालत आहे त्यामुळं 1 मिनिट द्या फक्त. हां, तर बघू शकता आपले इनमध्ये जे काही इफेक्ट आहे ते ओपन झालेले आहेत. तर आता इथून काय करायचं आहे, कोणता पण एक यूज करायचा. समजा मी आता इथून हा देतो आणि राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता जिथपर्यंत आपला सॉन्ग आहे तिथपर्यंत आता हे आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि जिथून आपला पार्ट दुसरा, हां, येथून मुलाकात हो गई, इथून मुलाकात हो गई ठेवायचं आहे कुठपर्यंत. इथून डबल राहो में उनसे हेच राहू द्यायचं आहे. हे एकच राहू द्यायचं आहे. हां, तर इथून आपला दुसरा राहायचा आहे, जिसे डरते थे वही बात हो गई. तर म्हणजे आपण आता सॉन्ग ऐकून हे आपण ॲड करून घ्यायचं, ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला सिनेमॅटिक व्हिडिओ बनवून रेडी होईल. तर आता हे व्हिडिओ सेव्ह करायचा आहे, वर एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि जे काही आजचा व्हिडिओ आहे आपण क्रिएट केलेला, तर ते लगेच एक्सपोर्ट व्हायला सुरू होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काही नाही कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.